आणि या नंतरची बातमी आहे भोपाळमधल्या सध्या गाजत असलेल्या त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणातल्या चौकशीची। त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणात त्विषाचा पती समर्थ सिंग सध्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये। पोलिसांकडून समर्थ सिंग याची चौकशी सुरू आहे। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीच्या दरम्यान त्याने अनेक खुलासे केलेत। स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय। घटनेच्या दिवशी म्हणजे 12 मे रोजी त्यांच्यामध्ये घरगुती वाद झाला होता, पण वाद झाल्यानंतर तो खोलीच्या बाहेर निघून गेला होता। त्विषा इतकं टोकाचं पाऊल उचलत होती तेव्हा मी तिच्यासोबत खोलीत नव्हतो असा दावा समर्थनं केलाय। त्विषाच्या कुटुंबियांनी लावलेले हुंड्याचे सर्व आरोप समर्थनं फेटाळून लावलेत। आमचं लग्न घरच्यांच्या संमतीने आणि प्रेमाने झालं होतं। मी किंवा माझ्या कुटुंबाने कधीही पैशांची किंवा हुंड्याची मागणी केली नाही असा जबाब त्याने पोलिसांना दिलाय। मृत्यूपूर्वी त्विषाने तिच्या मैत्रिणीला पाठवलेला मी लग्नाच्या जाळ्यात अडकले हा मेसेज आणि काही ऑडिओ क्लिप्स बाबत जेव्हा पोलिसांनी समर्थला विचारलं तेव्हा त्याने समाधानकारक उत्तरं दिली नाहीत असं कळतंय। त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास अधिकृतरित्या सीबीआयने सुरू केलेला आहे। मंगळवारी तपास सुरू करताना सीबीआयने पुन्हा गुन्हे दाखल केलेत। त्विषाचा पती समर्थ सिंग, सासू गिरीबाला सिंग या दोघांच्याही विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। हुंडाबळी, हुंडा देणं किंवा घेणं, पती किंवा पत्नीच्या नातेवाईकाकडून क्रौर्य आणि समान हेतूसाठी अनेक व्यक्तींनी केलेली गुन्हेगारी कृत्य अशी अनेक कलम या मायलेकांवर लावण्यात आली। आपण बघूयात की सीबीआयच्या एफआयआर मध्ये नेमके कोणते आरोप करण्यात आलेत। त्विषाचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग हे त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी आहेत। 9 डिसेंबर 2025 रोजी विदाईच्या विधी दरम्यान म्हणजे जेव्हा त्विषाचं लग्न झालं आणि तिची पाठवणी केली जात होती त्यावेळेस गिरीबाला सिंग म्हणजे त्विषाच्या सासूने 2 लाख रुपयांची मागणी केली होती असा आरोप आहे। त्विषाच्या पालकांनी त्यासाठी विरोध केला होता, पण सतत मागे लागल्या गिरीबाला सिंग त्यामुळे अखेर 2 लाख रुपये देण्यात आले असं सीबीआयच्या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आले। त्विषाचा आणि समर्थचा विवाह झाला आणि त्यानंतर सुद्धा त्विषाकडे सातत्याने हुंड्याची मागणी केली जात होती असाही आरोप त्विषाच्या कुटुंबियांनी केलाय। सीबीआयच्या एफआयआर मध्ये त्याचा उल्लेख आहे। हुंड्यावरून त्विषाचा प्रचंड आणि सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला असाही आरोप तिच्या कुटुंबियांनी लावलाय। छळ करणारे समर्थ सिंग म्हणजे तिचा पती आणि सासू गिरीबाला सिंग होते असंही पालकांचं म्हणणं आहे। तुझ्या पालकांनी लग्नामध्ये काहीही खर्च केला नाही असं म्हणत त्विषाला सतत टोमणे मारले जायचे असाही दावा असाही आरोप सीबीआयच्या एफआयआर मध्ये। रोजच्या खर्चासाठी सुद्धा त्विषाला पैसे दिले जायचे नाहीत आणि नाईलाजाने त्विषाच्या माहेरचे लोक तिला खर्चासाठी ऑनलाईन पैसे पाठवायचे अशी माहिती त्यांनी सीबीआयला दिली आहे। त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास जेव्हा मध्य प्रदेश पोलिसांच्या एसआयटी कडे होता तेव्हा त्विषाचा पती समर्थ सिंग यांनी नेमके काय दावे केले होते पोलिसांकडे बघूया। तिच्या पतीचा असा दावा होता की त्विषा जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा ती प्रचंड मानसिक तणावामध्ये होती। त्विषा गर्भवती होती पण तिला मूल नको होतं। मला आणि माझ्या आईला मूल हवं होतं असं त्विषाच्या पतीचं म्हणणं आहे। ते मूल नेमकं कुणाचं असा संशय आम्ही कधीच घेतला नाही हा आरोप चुकीचा आहे असं त्विषाच्या पतीचं म्हणणं आहे। पण त्विषाच्या आईवडिलांनी केलेल्या आरोपांनुसार हे मूल माझं नाहीये, हे कुणाचं मूल आहे ते सांग असं सातत्यानं समर्थ त्विषाला विचारत होता आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये वाद जास्त व्हायला लागले होते। त्विषा आणि माझ्यात वाद व्हायचे हे खरं आहे, पण मी तिच्यावर कधीच हात उगारला नाही असं समर्थनं पोलिसांना सांगितलेलं आहे। तिला मारहाण केली किंवा तिला शिवीगाळ केली या संदर्भातले सगळे आरोप खोटे आहेत असं त्यांना पोलिसांना सांगितलंय। पण त्विषा मात्र सातत्यानं आपल्या सासरच्यांकडून छळ होत होता असं आपल्या माहेरी सांगत होती। साधारण मार्च महिन्यापर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं, पण त्विषाच्या भावाचं लग्न ठरलं आणि त्यानंतर मात्र आमच्यातला तणाव वाढला असं समर्थनं पोलिसांना सांगितलंय।
त्विशाला दुहेरी व्यक्तिमत्वाचा मानसिक रोग होता आणि तिचं वागणं अचानक बदलायचं असाही गंभीर दावा त्विशाच्या पतीनं पोलिसांसमोर केलाय। त्विशा स्वतः सुद्धा या समस्येमुळे तणावामध्ये होती आणि त्यासाठी आम्ही डॉक्टरकडे सुद्धा गेलो होतो असाही दावा त्विशाच्या पतीनं पोलिसांकडे केलाय। त्विशा शर्मा प्रकरण नेमकं कसं घडत गेलं यावरही एक नजर टाकूयात। 12 मे 2025 नोएडामध्ये राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल त्विशा शर्मा ही भोपाळमध्ये तिचे पती वकील समर्थ सिंग यांच्याशी साखरपुडा करून विवाह बंधनाच्या दृष्टीने बांधली गेली। डिसेंबर 2025 त्विशा आणि समर्थनं भोपाळमध्येच लग्न केलं। भोपाळमध्ये दोघांचा विवाह सोहळा झाला, मोठा सोहळा होता। समर्थ सिंगच्या घरी म्हणजे सासरी त्विशानं आत्महत्या केली। ती तारीखही होती 12 मे 2026, म्हणजे ज्या 12 मेला साखरपुडा झाला होता त्याच्यानंतर बरोबर वर्षभरानं तिनं ही आत्महत्या केली। त्विशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी प्रवृत्त करणं आत्महत्येला, मानसिक आणि शारीरिक छळ करणं असे आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी, विशेषतः तिच्या वडिलांनी, बहिणीनं तिच्या सासरच्यांवर लावले। तिचे पती समर्थ आणि सासू ज्या निवृत्त न्यायाधीश आहेत गिरीबाला सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। सासूला अटकपूर्व जामीन मंजूर केला त्यांच्या वयाचा प्रामुख्याने विचार करता, पण त्विशाचा पती समर्थ जो वकील आहे तो मात्र फरार झाला। मग मध्य प्रदेश सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना केली। आणि त्विशाचे कुटुंबीय जे राहतात दिल्लीमध्ये पण ते मध्य प्रदेशला आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणं धरलं। तपास योग्य रीतीने होत नाहीये अशी त्यांची मागणी होती, म्हणणं होतं। 18 मे 2026ला त्विशाचा पती फरार असताना त्यानं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र भोपाळ कोर्टानं म्हणजे सत्र न्यायालयानं त्याचा अर्ज नामंजूर केला, फेटाळून लावला। मग 19 मेला दुसऱ्या दिवशी त्विशाच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये CBI चौकशीची मागणी केली, कारण वकील असलेला पती आणि जज असलेली सासू लक्षात घेता तपास योग्य रीतीने होईल अशी त्यांना खात्री नव्हती। मग 20 मे 2026ला तिचे कुटुंबीय, त्विशाचे कुटुंबीय, तिचे आई वडील, भाऊ हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि मग मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची CBI चौकशी करू, मध्य प्रदेशचे पोलीस याची चौकशी करणार नाहीत असं आश्वासन तिच्या आई वडिलांना दिलं। मग 20 मे 2026ला दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करा त्विशाचं अशी याचिका भोपाळ कोर्टाकडे करण्यात आली होती। ती भोपाळ कोर्टानं फेटाळली, कारण पोस्टमॉर्टम हे दबावाखाली झालेलं आहे, योग्य पद्धतीनं झालेलं नाही असा तिच्या कुटुंबियांचा दावा होता। 21 मे 2026ला गिरीबाला सिंग म्हणजे त्विशाच्या सासूला चौकशीसाठी हजर राहा यासाठी पोलिसांनी तिसरी नोटीस पाठवली, कारण आधीच्या 2 नोटीस नंतर ते हजर राहिल्या नव्हत्या। 21 मे 2026ला फरार असलेल्या तिच्या पतीकडून पुन्हा एकदा जामिनासाठी याचिका करण्यात आली, यावेळेस ती हायकोर्टामध्ये करण्यात आली होती। मग 22 मे 2026ला तिचा पती म्हणजे त्विशाचा पती शरण येण्यासाठी जबलपूर कोर्ट परिसरामध्ये आला आणि तिथंच पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्या अगोदर म्हणजे शरण येण्या अगोदर त्यांनी आपला अटकपूर्व जामिनाचा जो अर्ज होता तो मागे घेतला होता। 22 मे 2026ला मध्य प्रदेश हायकोर्टानं मात्र दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करण्यासाठी परवानगी दिली, म्हणजे त्विशाचं पोस्टमॉर्टम जे भोपाळमध्ये झालं होतं त्या व्यतिरिक्त आणखी एक पोस्टमॉर्टम करायला परवानगी दिली। याच्या दरम्यान जवळपास 9 दिवस होऊन गेले होते आणि तोपर्यंत त्विशाचा मृतदेह हा शवागारातच होता। मग पोस्टमॉर्टमसाठी नवी दिल्लीमधनं एम्सचं एक पथक हे भोपाळमध्ये आलं, कारण मृतदेह नवी दिल्लीला नेणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्विशाच्या मृतदेहावर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करण्यात आलं, जे दिल्लीमधल्या डॉक्टरांनी केलं, एम्सच्या डॉक्टरांनी केलं। आधी भोपाळमध्ये झालं होतं, त्या पोस्टमॉर्टमवर आक्षेप होते त्विशाच्या कुटुंबियांचे। जवळपास 12 दिवस गेले या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर म्हणजे 12 दिवसांनंतर त्विशाच्या मृतदेहावर आज 24 मे 2026ला अंत्यसंस्कार करण्यात आले। CBI चौकशीची मागणी सुद्धा सरकारनं मान्य केली आणि CBI कडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता देण्यात आलेली आहे। 25 मे 2026ला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूंनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये असं कोर्टानं आवाहन केलेलं आहे। या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।